नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचनमध्ये। आज आपण बघणार आहोत खानदेश स्पेशल वरण चिकली किंवा डाळ चिकली। त्या अतिशय जबरदस्त टेस्टी असा पदार्थ आहे खानदेशातील। आमच्या खानदेशी लोकांना सगळ्यांना माहिती आहे आणि ते प्रत्येकाच्या घरी बनवल्या जातात। अतिशय युनिक आणि दिसायला अतिशय जबरदस्त आणि स्वादाला तर म्हणणार तर तुम्ही कधी एकदा बनवले तर नेहमी आठवड्यात बनवणार, इतका जबरदस्त पदार्थ। आता त्याला बनवायचा कसा एकदम सोपा आहे। आपण गव्हाचं पीठ घेतो, त्याच्यात कणिक मळतो, त्या पद्धतीने ती कणिक घ्यायची। त्याच्यामध्ये मीठ आणि तिखट आणि ओवा हे सर्वात आधी मिक्स करून घ्यायचं आणि चांगली कणिक बनवून घ्यायची। आता त्याच्यासाठी डाळ लागते। ते वरण बनवण्यासाठी आपण आधी तुरीची डाळ घेतलेली, तुरीची डाळ तिला स्वच्छ धुतली, कुकरमध्ये लावली। त्याच्याचबरोबर कांदा मिरची टमाटे त्यात घातले, तेही त्यातच शिजवून घेतले, जेणेकरून वरण बनवताना डाळ बनवताना आपल्याला ते सोपं पडेल। या अशा पद्धतीने आपण ती कणिक रेडी केलेली आहे, तिला तुपात थोडंसं मिक्स केलं, जेणेकरून त्या चिकली जी आपण बनवणार आहोत त्याचा स्वाद जबरदस्त राहील। आता बघू शकता ही डाळ आपली पूर्ण तयार झालेली आहे, तिला आपण खोलून बघूया। ठीक आहे, आणि अशा पद्धतीने ते पोळीसारखं लाटल्यानंतर त्याला असे काप करून टाकायचे। अशा चौकोनी म्हणा, डायमंड शेपमध्ये म्हणा, तुम्ही ग्लास घेऊन त्याला गोल पण बनवू शकता, ज्याला जसं वाटेल त्या पद्धतीने। उद्देश एकच असतो की त्याचे तुकडे करून आपल्याला त्यात टाकायचे आहेत। तर अशा पद्धतीने बघा, तुम्ही बघू शकता। याला ताटात पहिले आपण साईडला सगळे काढून घेणार आहोत। आता आपण पुढचं काम बघूया। कुकरमध्ये त्याच्यामध्ये अशी अतिशय सुंदर अशा प्रकारे पूर्णपणे शिजलेली डाळ आणि टमाटे देखील अतिशय चांगले शिजलेले आहेत, मिरची पण आहे। एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता हे सगळं घालायचं आहे। अशा पद्धतीने तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं मिक्स करून घेऊया व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर आपण आपल्या जी डाळ बनवून ठेवलेली होती तिला थोडंसं चमच्यानं आपण घोटून पण घेतलेली आहे ऑलरेडी। ठीक आहे, अशा पद्धतीने ती घ्यायची आणि त्यात मिक्स करायची आहे, जेणेकरून आता त्या कढईमध्ये आपण ते वरण एक प्रकारे बनवलेलं आहे। या वरण किंवा डाळ दोन्ही जेही आहे त्याच्यामध्ये आपण त्या बनवलेल्या चिकल्या आता जवळ आणायच्या आहेत। आता मीठ थोडं घालायचं आहे, कारण आपण कणिकमध्ये थोडं मीठ घातलेलं आहे, तर ते बघून घालायचं आहे। त्याच्यानंतर या अशा पद्धतीने बघा या चिकल्या सोडायच्या आहेत उकळत्या डाळीमध्ये। ते सोडल्यानंतर पूर्णपणे शिजवायच्या आहेत। अतिशय अप्रतिम असा लागणारा हा पदार्थ एकदा तुम्ही घरी नक्की बनवून पहा, जबरदस्त टेस्ट असते। आणि मित्रांनो, हे गरम गरम खायला अशा पद्धतीने जर तुम्ही गरम गरम खाल्ले तर अप्रतिम लागते। थँक्यू व्हेरी मच। चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट करा। थँक्यू।